सरकार 95,000 करोड रुपयाचं ओबीसीचं बजेटचं नुकसान करत आहे. ओबीसीची जनगणना पाहू शकता. वेगळ्या कॉलमनुसार झाली आमचे पाहिजे. वजाडे काकाजी आहेत, अनेक उमेश बुजुर्ग कोराम, मंडळी आहे. वजाडे काकाजी म्हणतो आपले OBC हे नेते बघा, लाखांदूरचे ग्राफिन कावडे वडील. सर वगैरे आहेत. अशा अनेक मंडळी 40-50 वर्षापासून जातीने जनगणना झाली पाहिजे म्हणून आंदोलनं करत आहेत. आणि त्या आंदोलनाचा सूर घेऊन केंद्र सरकारने म्हटलं की आम्ही जातीने जनगणना करू. परंतु 1 एप्रिलपासून जातीने जनगणनेचा किंवा जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होत आहे. आणि त्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही बघतो आहे की घरांची सूची जेव्हा होत आहे, घरांची गणना होत आहे, त्या गणनेमध्ये SC STचा तर कॉलम आहे, परंतु OBCंना वगळलेला आहे प्रॉपर. म्हणजे जनगणनेतूनच OBCला नाहीसा केलेला आहे आणि OBCंना इतरमध्ये अन्यमध्ये म्हणजे सामान्य वर्गात टाकलेला आहे. तर आमची मागणी काय आहे? आमची मागणी अशी आहे की आम्हाला SC ST सारखंच आमची कॅटेगरी आहे मोठी, त्याचे 52% लोक आहे, यांनासुद्धा एक वेगळा कॉलम द्या. यांच्या घराची सूचीसुद्धा तयार करा, त्यांची गणना करा आणि घरांमध्ये जे काही प्रश्न विचारणार आहात तुम्ही ते प्रश्नसुद्धा त्यांना विचारा. ओबीसीची जनगणना जर झाली तर मोठ्या प्रमाणात त्यांना त्या लेवलवरती आरक्षणाची तरतूद करावी लागेल. त्याला घाबरून नक्कीच सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की OBCची जनगणना झाली तर महाराष्ट्रामध्ये OBCला 4,700 करोड रुपये बजेट मिळतो फक्त. आणि शेड्यूल कास्टला 25,000 करोड रुपये आहेत, जे संविधानिक मागणी त्यांनी मान्य केली आणि संविधानानुसार त्यांना 25,000 करोड रुपये बजेट मिळतो. STला शेड्यूल ट्राईबला 21,000 करोड रुपये मिळतो आणि OBCला किती आहे? 4,700. तर जनगणना झाली तर 1,00,000 करोड रुपये बजेट मिळेल. म्हणजे 95,000 करोड रुपयाचं नुकसान सरकार OBCचा करत आहे. म्हणून आमच्या OBC पोरांना नाहीतर हॉस्टेल आहेत, नाही पूर्ण स्कॉलरशिप आहे. शेतकरी जे वर्ग आहे, शेतकरी वर्गामध्ये शेड्यूल कास्टमध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये नांगर असेल, वखर असेल, ट्रॅक्टर असेल, मशीन असतील, अशा मशीनसुद्धा सबसिडीवर मिळतात. पण ते OBCना मिळत नाही. त्यामागचं कारण काय आहे की OBCचा बजेटसुद्धा फारच अत्यल्प आहे, फार कमी आहे. तो बजेट वाढेल आणि 1,00,000 करोडपर्यंत बजेट सरकारला द्यावं लागेल. याला घाबरूनच आता घाबरून म्हणा किंवा सत्तेमध्ये त्यांना पार्टिसिपेट करायचं नसेल. OBCंच्या आता सत्ता आली, त्यांना माहिती आहे की हा खूप मोठा बलाढ्य समाज आहे, हा सत्ता हस्तगत करेल. हा अनेक त्यांचे कारणं असू शकतात आणि त्यांना त्यांचा जो काही सवर्ण जातींचा जो काही पगडा टिकवायचा आहे त्यासाठीसुद्धा असेल. त्यासाठी म्हणूनच आम्ही करतो की आमची जी जनगणना झाली पाहिजे. कारण भारत सरकारमध्ये जो काही तिजोरी आहे भारताची, त्याचे 50%च्या वरचे आम्ही जे एक रखवाली किंवा आम्ही ते पैसे जमा करतो, तिजोरी तयार करतो आणि आमच्यावर फक्त 1% खर्च केला जातो. 49% सुद्धा आमचे बजेट जो बाकी आहे तो आम्हाला बजेट पाहिजे आहे. त्यासाठी जनगणना झाली पाहिजे. ठीक आहे ना? हां, समोरची भूमिका अशी आहे की 5-6 तारखेला काही जिल्ह्या तालुक्यांमध्ये धरणे आंदोलनं आहेत आणि नंतर दिल्ली येथे राष्ट्रीय परिषद घेतो आम्ही OBCंची आणि नंतर 22 मार्चला या दिवशी भंडाऱ्यामध्ये OBCंचा महामोर्चा जवळपास 50,000 ते 1,00,000 लोकांचा मोर्चा तिथे निघणार आहे. अशा प्रकारची भूमिका राहील आणि जिल्ह्यात मोर्चे निघतील अशी भूमिका ठेवते. ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे. ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे. जय ओबीसी, जय ओबीसी. जय ओबीसी. ठीक आहे.